हाय एव्हरीवन, वेलकम टू द माय न्यू व्लॉग. सो कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं चिखलदऱ्याचं टूर. त्यानंतर मी म्हटली होती की आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. सो मंडेला म्हणजे काल दुपारी आम्ही घरी येऊन गेलो होतो. त्यानंतर तिथे खूप थंडी होती, त्यामुळे मला थोडं म्हणजे सर्दी आणि खोकला झाला होता. माझ्या आवाजामध्ये तुम्हाला थोडं जाणवत असेल, थोडं कोल्ड झालेला आहे मला. त्यानंतर आज आहे मंगळवार. सो मंगळवारी मी डायरेक्ट म्हणजे आत्ता 7 वाजता व्हिडिओला स्टार्ट केलेली आहे. ॲक्च्युली मंगळवारी आमच्याकडे जे आहे ना भाजीपाल्याचं मार्केट असते. सो मी भाजीचं वगैरे घेऊन आली. त्यानंतर सगळं भाजीचं वगैरे वॉश करून जे आहे ना इथे किचन काउंटर टॉपवर ठेवलेलं आहे. म्हटलं चला बाकीची छोटी मोठी जी कामे आहेत ना ती करून घेते. त्याआधी थंडी खूप आहे, त्यामुळे मी जे आहे ना थंडीमध्ये खास करून थोडं कोमट पाणी जे आहे ना तेच पित असते. कारण सर्दी पण झाली आहे आणि त्यामुळे जर थंड पाणी पिलं तर मग पुन्हा जास्त होण्याची शक्यता असते आणि आपल्या बायकांकडे दुसरा ऑप्शन नसतो. स्वतःची काळजी आपल्याला स्वतःच घ्यावी लागते. त्यासाठी जे आहे ना मी इथे गरम पाणी करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता मी भाजीचं जोपर्यंत सुकते ना तोपर्यंत मी इथे साईड बाय साईड स्वयंपाकसुद्धा करून घेते आहे. सो आज ना बोलताना थोडा प्रॉब्लेम होत आहे सर्दीमुळे, त्यामुळे प्लीज तुम्ही मला समजून घ्या आणि सपोर्ट करा. सो चलो आता स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. तर मला अशी सवय आहे, म्हणजे स्वयंपाक करताना मी काय करते ना सगळं स्वयंपाक सोबतच करून घेते. जसं आज मला भेंडीची भाजी, वरण, चपात्या आणि भात करायचं होतं. तर मी एका साईड बाय साईड जे आहे ना कुकर लावून घेतलेला आहे. बाजूला भाजीची फोडणीसुद्धा सुरू आहे आणि एका साईडला भातसुद्धा ठेवलेला आहे मी. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे म्हणजे जेवढं काही भाजीचं मी आणलं होतं तेवढं सगळं मी इथे सुकवायला ठेवलेलं आहे. म्हटलं चला साईड बाय साईड आपला स्वयंपाकसुद्धा होऊन जातो. तसंही मुलं जे आहेत ना आत्ताच खेळून आलेले आहे आणि मुलं बाहेरून खेळून आले की मग त्यांचं सुरू होते की मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली. त्यामुळे त्यांच्यासाठी शक्यतो मी लवकरच स्वयंपाक जे आहे ते करत असते. आणि खास करून भेंडीची भाजी जी आहे ना म्हणजे मला तरी असं वाटते की प्रत्येकांची रेसिपी जी आहे ना थोडी वेगळीच असते. म्हणजे मी तरी अशा पद्धतीने करते आणि म्हणजे मी सिंपल पद्धतीने भाजी वगैरे जे आहे ते करत असते. म्हणजे एक कांद्याचा तडका देते, त्यानंतर टमाटर, मिरची आणि आपलं जे काही तिखट मीठ आहे ते टाकते. मी वरून ॲडिशनल काहीच मसाले वगैरे यूज करत नाही. अगदी साधी आणि सोपी अशी भेंडीची भाजी जी आहे मी ते बनवत असते. सो रेसिपी वगैरे काही शेअर केलेली नाही, म्हटलं एखाद्या वेळेनंतर कधी शेअर करणार. त्यासोबतच आज मार्केटमध्ये ना खूप सुंदर अंगूर आले होते. म्हटलं चला घरी घेऊन जाऊया आणि वेदांचे खूपच जास्त फेवरेट आहे, त्यामुळे त्याने पूर्ण टोपलाच जे आहे ते उचलून घेऊन गेला. मी म्हटलं अरे एवढे अंगूर जर तू एकाच दिवशी खाशील तर मग थोडा कसं आहे ना अंगूर थोडे म्हणजे खट्टे असतात, त्यामुळे मग पुन्हा म्हणजे खोकला वगैरे असला तर मग तो पुन्हा होण्याची शक्यता असते. म्हणून मग मी त्याला एका छोट्याशा कटोरीमध्ये काढून देऊन दिली. आणि माझं पण असं सुरू आहे, गळा बसलेला आहे तरी पण एक एक अंगूर तोंडामध्ये जातच आहे. कारण मलाही खूप जास्त आवडते आणि तसंही अंगूर जे आहे ना खूप म्हणजे खायला टेस्टी होते. त्यामुळे एक एक म्हणजे स्वयंपाक करता माझं तेच खाणं सुरू आहे. त्यानंतर मी इथे जे आहे ना साईड बाय साईड चपात्यासुद्धाच करून घेते आहे. सो इथे भात माझा झालेला होता, तर त्या साईडला मी भाजी म्हणजे तिथे ठेवून दिली आणि एका साईडला मी चपात्या बनवून घेत आहे. सो व्हिडिओ इथे खूप फास्ट केलेला आहे, कारण अगदी म्हणजे असं पुरेपूर तुमच्यासोबत शेअर करतो म्हटलं तर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. म्हणून मी इथे व्हिडिओ जो आहे तो फास्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीने मस्त असं झणझणीत स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. आधी मुलांना जेवायचं देऊन दिलं आणि मुलं जेवले ना की मग तेवढं टेन्शन नसते, कारण मग त्यांचं सारखं सुरू असते की मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली. म्हणून म्हटलं चला यांना देऊन देऊया. आणि चिवला इथे म्हणजे माझ्याजवळ गप्पा करत जेवायची सवय आहे, त्यामुळे ती ओठ्यावरच बसली आणि म्हटलं चला सोबतच तिच्यासोबत गप्पा करता करता जे आहे ना मी माझ्या भाजीचं सुद्धा ठेवून देते. आणि बाकी म्हणजे मला अशी सवय आहे भाजीचं मी पूर्ण म्हणजे जसं 1 आठवड्याचं भाजीचं आहे ना मी पूर्ण असं कट वगैरे करून जे आहे फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. जसं कोथिंबीर झाली, मेथीची भाजी झाली, कारली किंवा जे काही म्हणजे फ्लावर्स वगैरे असतात ना ते मी सगळं असं कट करून ठेवते. सध्या या सीझनमध्ये वाटाणा वगैरे खूप येते, तर ऑलरेडी मी वाटाणा वगैरे असं सोलून वगैरे म्हणजे डब्यामध्ये ठेवून देते. आणि मला खूप आधीपासून अशीच सवय आहे. म्हणजे अशाने काय होते ना रोजचा स्वयंपाक खूप
फास्टमध्ये होतो. जसं सकाळी टिफिनची घाई असते त्यामुळे मग खूप फास्टमध्ये स्वयंपाक करावा लागते, म्हणून मग मी अशा पद्धतीने मॅनेजमेंट जे आहे ते करत असते. त्यासोबतच म्हटलं आता पूर्ण काउंटर टॉपच असं क्लीन करून घेते. तसं तर जेवण व्हायचंच आहे माझं आणि माझ्या हस्बंडचं जेवण व्हायचंच आहे, कारण ते म्हणजे ऑफिसमधूनच खूप लेट येतात त्यामुळे त्यांची वाट बघावी लागते. म्हटलं केटलमधलं पाणी संपलं होतं म्हणून मी इथे केटलमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलं. सोबतच आता गॅस ओटासुद्धा पुसून घेते. एक ममाची लाईफ म्हटलं ना तर अशी असते ना, म्हणजे रात्रीला आपण स्वयंपाक केलो तर आपल्याला किचन वगैरे आवरून म्हणजे झोपावंच लागते, कारण मग सकाळी लवकर आपल्याला टिफिन करावं लागते. आणि माझं तरी असंच रुटीन असते, कारण सकाळी सकाळी मग खूप घाई होऊन जाते आणि मग सकाळी एवढा सगळा पसारा ठेवला तर मग म्हणजे अजिबात मूड म्हणजे लागत नाही मग कुठलाही काम करण्यासाठी. त्यामुळे मग सकाळी प्रसन्न वाटण्यासाठी जे आहे ना, मी हे सगळं रात्रीच करून ठेवते, जसं की भांडी वगैरे सगळं. तसं तर चिऊचे पप्पा आले होते त्यामुळे आम्ही जेवण वगैरे करून घेतलं, तर तो काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही. त्यानंतर रात्रीची असतात भांडी, आणि भांडी घासल्याशिवाय तर मला काही झोप येतच नाही, म्हणून मी असं म्हणजे डेली माझ्या म्हणजे हॅबिट करून घेतलेली आहे की जेवण झालं सगळं आटोपल्यानंतर भांडी कुंडी घासूनच म्हणजे मी झोपत असते. आणि त्यातल्या त्यात आता सध्या तरी माझ्याकडे एक म्हणजे आरती नावाची मुलगी येते, तर ती भांडी वगैरे घासून काढते, पण एक टाईमचे भांडे मी स्वतःच घासत असते. त्यामुळे मी रात्रीचे भांडे मी स्वतः घासून घेते आणि जे काही सकाळची भांडी असतात ते सगळे मी तिला देत असते. त्यासोबतच मुलांचे टिफिन वगैरे होते ते सुद्धा घासून काढले आणि सिंक एरिया सुद्धा असं चकाचक करून घेतला. चला मग या छोट्याशा इव्हनिंग रुटीनसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवर्जून कमेंट करा, आणि काही गोष्टी चुकत असतील तर तेही मला नक्कीच सांगा. भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.